ॐ श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ पञ्चमोऽध्यायः। अर्जुन उवाच सन्न्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च संशसि यच् श्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं। श्रीभगवानुवाच सन्न्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुभौ तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते। ज्ञेयस्य नित्यसन्न्यासी यो न द्वेष्टि न काङ्क्षति निर्द्वन्द्वो हि महाबाहो सुखं बन्धात् प्रमुच्यते। सांख्ययोगौ पृथग् बालाः प्रवदन्ति न पण्डिताः एकमप्यास्थितद् सम्यग् उभयोर्विन्दते फलम्। यत्साङ्ख्यैः प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते। एकं साङ्ख्यं च योगं च यः पश्यति स पश्यति। सन्न्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुमयो योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति। योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेन्द्रियः सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते। नैव किञ्चित् करोमीति युक्तो मन्येत तत्त्ववित्। पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् नुन्मिषन् निमिषन्नपि। इन्द्रियाणीन्द्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन् ब्रह्मण्याधाय कर्माणि सङ्गं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रमिवाम्भसा। कायेन मनसा बुद्ध्या केवलैरिन्द्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति सङ्गं त्यक्त्वात्मशुद्धये। युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम्। अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते। सर्वकर्माणि मनसा सन्न्यस्यास्ते सुखं वशी। नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन्न कारयन्। न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः। न कर्मफलसंयोगं स्वभावस्तु प्रवर्तते। नादत्ते कस्यचित् पापं न चैव सुकृतं विभुः। अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः। ज्ञानेन तु तदज्ञानं येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवज्ञानं प्रकाशयति तत्परं। तद्बुद्धयस्तदात्मानस्तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्त्य पुनरावृत्ति ज्ञाननिर्धूतकल्मषाः।
विद्याविनयसम्पन्ने ब्राह्मणे गविहस्तिनि शुनि चैव श्वपाके च पण्डिताः समदर्शिनः इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्माद् ब्रह्मणि ते स्थिताः न प्रहृष्येत् प्रियं प्राप्य नोद्विजेत् प्राप्य चाप्रियं स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद् ब्रह्मणि स्थितः बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ये हि संस्पर्शजा भोगा दुःखयोनय एव ते आद्यन्तवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः शक्नोति हैव यः सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् कामक्रोधोद्भवं वेगं स युक्तः स सुखी नरः योऽन्तः सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव यः स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति लभन्ते ब्रह्मनिर्वाणं ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः कामक्रोधवियुक्तानां यतीनां अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां स्पर्शान् कृत्वा बहिर्बाह्यांश चक्षुश्चैवान्तरे भ्रूः प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्रियमनो बुद्धिर्मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छाभयक्रोधो यः सदा मुक्त एव सः भोक्तारं यज्ञतपसा सर्वलोकमहेश्वरं सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति। ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसन्न्यासयोगो नाम पञ्चमोऽध्यायः। ॐ श्रीकृष्णार्पणमस्तु। हरये नमः। हरये नमः। हरये नमः। श्रीमद्भगवद्गीता अध्याय 5 श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। परमसंत सद्गुरू ठाकरसिंगजी महाराज, परमसंत सद्गुरू बलजीतसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। भगवान कृष्णाला त्रिवार वंदन। श्रोते हो, आपणाला साष्टांग दंडवत। अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, तुम्ही कर्मे टाकण्याची आणि फिरून कर्मयोगाची प्रशंसा करता, तेव्हा या दोहोंपैकी माझ्यासाठी अगदी निश्चित कल्याणकारक जे एक साधन आहे ते मला सांगा। भगवान म्हणाले, कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्हीही परम कल्याण करणारेच आहेत, परंतु त्या दोहोतही संन्यासाहून कर्मयोग साधण्यास सोपं असल्याने श्रेष्ठ आहे। हे अर्जुना, जो पुरुष कोणाचा द्वेष करीत नाही आणि कशाचीही अपेक्षा करीत नाही, तो कर्मयोगी नेहमीच संन्यासी समजावा। कारण प्रेम, द्वेष इत्यादी द्वंद्वांनी रहित असलेला पुरुष सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो। याप्रमाणे संन्यास आणि कर्मयोग वेगवेगळी फळे देणारी आहेत असे मूर्ख लोक समजतात, पंडित नव्हे। कारण दोहोंपैकी एकाचे ठिकाणी सुद्धा
उत्तम प्रकारे स्थित असलेला पुरुष दोहोंचेही फलस्वरूप असलेल्या परमात्म्याला प्राप्त होतो. ज्ञानयोगांना जे परमधान प्राप्त होते तेच कर्मयोगांनाही प्राप्त होते. म्हणून जो मनुष्य ज्ञानयोग आणि कर्मयोग हे फळाच्या दृष्टीने एकच आहेत असे पाहतो तोच खऱ्या अर्थाने श्रेष्ठ पुरुष होय. परंतु हे अर्जुना, कर्मयोगाशिवाय मन, इंद्रिये आणि शरीर यांच्याकडून होणाऱ्या सर्व कर्मांच्या बाबतीत कर्तेपणाचा त्याग होणे कठीण आहे. आणि भगवत स्वरूपाचे चिंतन करणारा कर्मयोगी परब्रह्म परमात्म्याला फार लवकर प्राप्त होतो. ज्याचे मन स्वतःच्या ताब्यात आहे, जो इंद्रिय निग्रही आणि शुद्ध अंतःकरणाचा आहे, तसेच सर्व प्राण्यांचा आत्मरूप परमात्माच ज्याचा आत्मा आहे, असा कर्मयोगी कर्मे करूनही अलिप्त राहतो. सांख्ययोगी तत्त्ववेत्याने पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, भोजन करीत असता, चालत असता, झोपत असता, श्वासोच्छ्वास करीत असता, बोलत असता, टाकीत असता, घेत असता, तसेच डोळ्यांची उघडझाप करीत असताही सर्व इंद्रिये आपापल्या विषयात वावरत आहे असे समजून निसंशय असे मानावे की मी काहीच करीत नाही. जो पुरुष सर्व कर्मे परमात्म्याला अर्पण करून आणि आसक्ती सोडून करतो तो पुरुष पाण्यातील कमलपत्राप्रमाणे पाण्याने लिप्त होत नाही. कर्मयोगी ममत्व बुद्धी सोडून केवळ इंद्रिये, मन, बुद्धी आणि शरीर यांच्याद्वारा आसक्ती सोडून अंतःकरणाच्या शुद्धीसाठी कर्मे करतात. कर्मयोगी कर्माच्या फळांचा त्याग करून भगवत प्राप्तिरूप शांतीला प्राप्त होतो. आणि कामना असलेला पुरुष कामनांच्या प्रेरणेमुळे फळात आसक्त होऊन बद्ध होतो. अंतःकरण ज्याच्या ताब्यात आहे असा सांख्ययोगाचे आचरण करणारा पुरुष कोणतेही कर्म करणारा किंवा करविणारा न होताच 9 दरवाजांच्या शरीररूपी घरात सर्व कर्मांचा मनाने त्याग करून आनंदाने सच्चिदानंद घन परमात्म्याच्या स्वरूपात स्थिर राहतो. परमेश्वर मनुष्याचे कर्तेपण, कर्मे किंवा कर्मफलांची संयोग उत्पन्न करीत नाही. परमेश्वर मनुष्यांचे कर्तेपण, कर्मे किंवा कर्मफलांची संयोग उत्पन्न करीत नाही, तर प्रकृतीच हा खेळ करीत असते. सर्वव्यापी परमेश्वरही कोणाचेही पापकर्म किंवा पुण्यकर्म स्वतःकडे घेत नाही, परंतु अज्ञानाने ज्ञान झाकलेले आहे. त्यामुळे सर्व अज्ञानी लोक मोहित होतात. परंतु ज्यांचे हे अज्ञान परमात्मा ज्ञानाने नाहीसे झाले आहेत, त्यांचे ते ज्ञान सूर्याप्रमाणे त्या सच्चिदानंद घन परमात्म्याला प्रकाशित करते. ज्यांचे मन आणि बुद्धी तद्रूप झालेली आहे आणि सच्चिदानंद घन परमात्म्याचंच ज्यांचे नित्य ऐक्य झाले आहे, असे ईश्वरपरायण पुरुष ज्ञानाने पापरहित होऊन परमगतीला प्राप्त होतात. ते ज्ञानी पुरुष विद्या आणि विनय यांनी युक्त असलेला ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, चांडाळ या सर्वांना समदृष्टीनेच पाहतात. ज्यांचे मन समभावात स्थिर झाले, त्यांनी या जन्मीच संपूर्ण संसार जिंकला असे समज. कारण सच्चिदानंद घन परमात्मा निर्दोष आणि सम आहे, म्हणून ते सच्चिदानंद घन परमात्म्यातच स्थिर असतात. जो पुरुष प्रिय वस्तू मिळाली असता आनंदित होत नाही आणि अप्रिय वस्तू प्राप्त झाली असता उद्विग्न होत नाही, तो स्थिर बुद्धी असलेला संशयरहित ब्रह्मवेत्ता पुरुष सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्यात ऐक्य भावाने नित्य स्थित असतो. ज्याच्या अंतःकरणाला बाहेरील विषयांची आसक्ती नसते, असा साधक आत्म्यात असलेल्या ध्यानामुळे मिळणाऱ्या सात्विक आनंदाला प्राप्त होत असतो. त्यानंतर तो सच्चिदानंद घन परब्रह्म परमात्म्याच्या ज्ञानरूप योगात ऐक्य भावाने स्थिती असलेला पुरुष अक्षय आनंदाचा नित्य अनुभव घेत असतो. हे जे इंद्रिय आणि विषय यांच्या संयोगाने उत्पन्न होणारे सर्व भोग आहेत ना, ते जरी विषयी पुरुषांना
सुखरूप वाटत असले तरी तेही दुःखालाच कारण होणारे आणि अनित्य आहेत. म्हणून हे अर्जुना, बुद्धिमान पुरुष, विवेकी पुरुष त्यात रमत नाही. जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच कामक्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो तोच योगी होय आणि तोच सुखी होय. जो साधक या मनुष्य शरीरात शरीर पडण्याआधीच कामक्रोधामुळे उत्पन्न होणारा आवेग सहन करण्यास समर्थ होतो तोच योगी होय आणि तोच सुखी होय. जो पुरुष अंतरात्म्यातच सुखी, आत्म्यातच रमणारा आणि आत्म्यातच ज्ञान मिळालेला असतो तो सच्चिदानंदघन परब्रह्म परात्म्यासह ऐक्य भावाला प्राप्त झालेला सांख्य योगी शांत ब्रह्माला प्राप्त होतो. ज्यांचे सर्व पाप नष्ट झाले आहे, ज्यांचे सर्व संशय ज्ञानामुळे फिटले आहे, जे प्राणीमात्राच्या कल्याणात तत्पर आहेत आणि ज्यांचे जिंकलेले मन निश्चलपणे परमात्म्यात स्थिर असते ते ब्रह्मवेत्ते शांत ब्रह्माला प्राप्त होतात. काम क्रोध मावळलेले, मन जिंकलेले, परब्रह्म परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतलेले जे ज्ञानी पुरुष असतात त्यांना सर्व बाजूंनी शांत परब्रह्म परमात्माच परिपूर्ण झालेला दिसतो. बाहेरच्या विषयभोगांचे चिंतन न करता ते बाहेरच ठेवून दृष्टी भुवयांच्या मध्यभागी स्थिर करून तसेच नाकातून वाहणारे प्राण आणि अपान सम करून ज्याने इंद्रिये, मन, बुद्धी जिंकली आहेत असा मोक्ष तत्पर मुनी म्हणजे परमेश्वराच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करणारा असा मोक्ष तत्पर मुनी इच्छा, भय आणि क्रोध याने रहित झाला की तो सदोदित मुक्तच असतो. माझा भक्त मला सर्व ज्ञान आणि तपांचा भोगता, सर्व लोकांच्या ईश्वरांचाही ईश्वर, प्राणीमात्रांचा सुहृद अर्थात स्वार्थरहित दयाळू आणि प्रेमी असे तत्वतः समजून शांतीला प्राप्त होतो. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 5 समाप्त. श्रीमद्भगवद्गीता महात्म्य अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. सद्गुरू परमसंत ठाकरसिंगजी महाराज, परमसंत बलदेवसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भगवान कृष्णाच्या चरणी त्रिवार वंदन. श्रोते हो, आपण इतक्या भक्तिभावाने गीता महात्म्य आणि भगवद्गीता ऐकत आहात. आपणाला सुद्धा साष्टांग नमस्कार. श्री भगवान म्हणाले, देवी आता मी तुला सर्वसामान्य असे 5व्या अध्यायाचे महात्म्य थोडक्यात सांगतो, ते लक्ष देऊन ऐक. मद्र देशात कुरुकुस्पूर नावाचे एक नगर आहे. तेथे पिंगल नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो वेदपाठी ब्राह्मणांच्या निष्कलंक घराण्यात जन्मला होता. परंतु आपल्या घराण्याला उचित असे वेदशास्त्रांचे अध्ययन सोडून नाच, गाणे, बजावणे तो शिकला. गाणे, नृत्य आणि वाद्यवादन या कालात प्रावीण्य मिळवून पिंगलाने मोठी कीर्ती मिळवली. त्यामुळेच त्याचा राजदरबारात प्रवेश झाला. त्यानंतर राजाच्या बरोबरीने तो राहू लागला. तसेच नाच गाण्याच्या निमित्ताने अनेक स्त्रियांना बोलवून त्यांचा उपभोग घेऊ लागला. स्त्रियांच्याशिवाय त्याचं मन कुठेही रमत नसे. हळूहळू त्याचा अहंकार वाढत गेल्याने मर्यादा सोडून तो वागू लागला. तो राजाला लोकांच्या चहाड्या सांगू लागला. पिंगलाची अरुणा नावाची बायको होती. ती हलक्या कुळातील असल्याने इतर कामी पुरुषांबरोबर विहार करण्याच्या इच्छेने नेहमी त्यांच्या शोधात ती हिंडत असे. तिने आपल्या नवऱ्याला आपल्या वाममार्गातला काटा समजून एके रात्री घरातच त्याचा गळा कापून त्याला ठार केलं आणि जमिनीत खड्डा खणून पुरून टाकला. मेल्यानंतर तो यमलोकी जाऊन भयंकर नरकयातना भोगून निर्जन वनात एक गिधाड झाला. नंतर ती अरुणाही भगंदर रोग होऊन मरण पावली. त्यानंतर नरक यातना भोगून त्याच वनात मैनाहून राहिली. मैनाहून जन्मली आणि तिथेच ती राहत होती. एके दिवशी दाणे टिपण्यासाठी इकडे तिकडे उड्या मारीत असताना त्या गिधाडाने तिला पाहिले आणि पूर्वजन्मीचे वैर आठवून त्याने तिला आपल्या टोकावर नखांनी ओरबडले. मैना घायाळ होऊन मनुष्याच्या पाण्याने भरलेल्या कवटीत जाऊन पडली. गिधाडाने तिच्यावर पुन्हा झडप मारली.
इतक्यात पारध्याच्या बाणाने घायाळ झालेले ते क्रूर गिधाड त्याच कवटीतल्या पाण्यात बुडून मरण पावले. महिना आधीच तेथे मरून पडली होती. यमदूतांनी त्या दोन्ही जीवांना यमुलोकी नेले. तेथे गेल्यावर आपल्या पूर्वजन्मींच्या पापांची आठवण होऊन ती दोघे अतिशय भयभीत झाली. यमराजाने जेव्हा त्यांच्या पापपुण्यांची नोंद असलेल्या वहीवर नजर टाकली तेव्हा त्यांना कळून चुकले की मृत्यूच्या क्षणी अकस्मात त्या दोघांना खोपडीच्या पाण्यात स्नान घडल्यामुळे त्या दोघांचेही पाप नाहीसे झाले होते. ते पाहून यमराजाने त्यांना त्यांच्या इच्छित लोकी जाण्याची आज्ञा केली. ती आज्ञा ऐकून आणि आपले पाप आठवून दोघांनाही मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी यमराजांच्या चरणांना वंदन करून विचारले, भगवन, आम्ही दोघांनी पूर्वजन्मी अनेक दुष्कृत्य केली असताना आम्हाला आमच्या इच्छित लोकात जाण्याची आज्ञा आपण कशी काय दिली? तेव्हा यमराज म्हणाले, गंगेच्या किनाऱ्यावर वट नावाचा एक श्रेष्ठ ब्रह्मज्ञानी राहत होता. तो एकांतात राही. त्याच्या ठिकाणी मी माझेपण काही एक नव्हतं. तो शांत, विरक्त आणि कोणाशीही द्वेष न करणारा होता. तो नित्य गीतेच्या 5व्या अध्यायाचे पठण मनन करीत असे. 5व्या अध्यायाचे श्रवण करणारा महापापी मनुष्यही सनातन ब्रह्माचे ज्ञान प्राप्त करतो. वटाने त्या पुण्याच्या प्रभावाने अंतःकरण शुद्ध झालेले असतानाच देहत्याग केला होता. गीता पठणाने ज्याचे शरीर पवित्र झाले होते, ज्याला आत्मज्ञान झाले होते, त्या महात्म्याच्या खोपडीतील पाण्यामुळे तुमचीही शरीरे पवित्र झाली आहेत. म्हणून आता तुम्ही दोघेही तुम्हाला हव्या त्या लोकात जा, कारण गीतेच्या 5व्या अध्यायाच्या महात्म्याने तुम्ही दोघेही शुद्ध झालात आहात. श्री भगवान म्हणाले, देवी, सर्वांच्या ठिकाणी समभाव ठेवणाऱ्या धर्मराजाने याप्रमाणे समजावून सांगितल्यावर ती दोघे संतुष्ट झाली आणि विमानात बसून वैकुंठधामाला गेली. असं आहे श्रीमद्भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाचं महत्त्व. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी.